नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. इस्रायल आणि इराणचं युद्ध कशामुळे थांबलंय, नेमकी कारण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध किंवा संघर्ष थांबण्यामागे अनेक गुंतागुंतीची आणि तात्पुरती कारणे दिली जातात, ज्यामध्ये जागतिक मुत्सद्दीपणा आणि दोन्ही बाजूंची स्वतःची रणनीती महत्वाची आहे. सध्याच्या एप्रिल 2026च्या परिस्थितीनुसार युद्ध थांबण्याची किंवा विराम मिळण्याची प्रमुख कारणे नेमकी काय आहेत, तर जागतिक दबाव आणि मध्यस्थी आणल्याचा प्रकार देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. डिप्लोमॅटिक प्रेशर, अमेरिकेची भूमिका नेमकी काय होती, तर अमेरिका, कतार यांसारख्या देशांनी मध्यस्थी करून दोन्ही बाजूमध्ये युद्धविराम म्हणजे सीज फायर घडवून आणण्यास महत्वाची भूमिका बजावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आंतरराष्ट्रीय दबाव देखील आणला गेला. यामध्ये युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि तेलाच्या किमतीवर होणारा परिणाम लक्षात घेता अनेक देशांनी युद्ध थांबवण्यासाठी दबाव आणला आहे. दोन्ही बाजूंची लष्करी आणि आर्थिक मदत ताकद मर्यादित असणे आवश्यक आहे. इराणची रणनीती, इराणने युद्धाचे नियम पाळण्याची चेतावणी देत जर अटी मान्य झाल्या नाहीत तर त्या पुन्हा हल्ले करण्याची धमकी दिली आहे. परंतु सध्या ते सीज फायरला तयार झाले आहेत. इस्रायलची स्थिती नेमकी कशा पद्धतीची आहे, तर इस्रायलने आपल्या युद्धविषयक उद्दिष्टांची पूर्तता झाल्याचा दावा करून युद्ध थांबवण्याचा पर्याय निवडला. हॉर्मुझची सामुद्रधुनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद होण्याची भीती जगाला निर्माण झाली आहे. त्यामुळे इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केल्यामुळे जागतिक तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय. त्यामुळे युद्धाचा धोका वाढल्याने दोन्ही बाजूंना तातडीने संघर्ष थांबवणे गरजेचे वाटलंय. अंतर्गत राजकीय कारणे, डोमेस्टिक पॉलिटिक्स याच्यामध्ये नांदत असल्याची प्रमुख भूमिका देखील आपल्याला पाहायला मिळाली. इस्रायलचे नेतन्याहू यांच्यावर अंतर्गत राजकीय दबाव असू शकतो. तसेच अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता दोन्ही बाजू ऑनरेबल एक्झिट, सन्मानजनक माघार शोधत आहेत. अटी आणि शर्तीवर आधारित समझोता करायला तर सुद्धा हे देश तयार झालेले आपल्याला पाहायला मिळाले. इराणने युद्ध कायमचे थांबवण्यासाठी काही अटी ठेवल्यात, ज्यामध्ये पश्चिम आशियातून अमेरिकन सैन्य हटवणे, नुकसान भरपाई आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचे पूर्णपणे नियंत्रण सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे. थोडक्यात सांगायचे तर हा संघर्ष पूर्णपणे संपलेला नसून जो सध्या सीज फायरमुळे थांबलाय. या काळात दोन्ही बाजू आपापल्या अटीवर ठाम आहेत आणि भविष्यात जर या अटी पाळल्या गेल्या नाहीत तर युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच्यामुळे जागतिक बाजारपेठेवर विपरीत परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळाले. एलपीजी सिलेंडर असेल, तेल असेल, संपूर्ण जगावरती याचं संकट उद्भवलेलं आपल्याला पाहायला मिळाले. त्याचमुळे इराण आणि इस्रायलमध्ये सध्या सीज फायरमुळे युद्ध विराम मिळाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. या संदर्भातले अपडेट्स आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून पाहिली. कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.